नमस्कार. मी डॉक्टर प्रियंका गौर, कन्सल्टंट डर्मॅटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, लेझर्स अँड एस्थेटिक सर्जन प्रॅक्टिसिंग ॲट गौर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर. आज आपण पाहणार आहोत ॲक्ने वल्गॅरिस या स्किन कंडिशनविषयी. ॲक्ने वल्गॅरिस म्हणजेच मुरूम किंवा पिंपल्स, याला पुटकुळ्या असेही म्हणतात. ही एक सामान्य त्वचेची समस्या आहे, ज्यामध्ये चेहऱ्यावरती मुरूम किंवा पुटकुळ्या उत्पन्न होतात. काहींमध्ये तीव्र तर काहींमध्ये सौम्य अशा स्वरूपाच्या असतात. जास्त करून 13 ते 26 या वयोगटातील तरुणांना हा आजार होत असतो. म्हणूनच याला तारुण्य पिटिका असेही म्हणतात. या एजमध्ये चेहऱ्यावरील त्वचेतील तेल ग्रंथी म्हणजे सेबॅशियस ग्लँड्स जास्त प्रमाणात सेबम प्रोडक्शन म्हणजेच ऑइल प्रोडक्शन करू लागतात, ज्याच्यामुळे जास्त ऑइल जमा झाल्याने शिवाय चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स हे हेअर फॉलिकल्समध्ये जमा झाल्याने परिणामस्वरूप चेहऱ्यावर मुरूम आणि पुटकुळ्या येऊ लागतात. यामध्ये जीवाणूचा संसर्ग झाल्याने पू देखील तयार होऊ लागतात. अशाच प्रकारचे पिंपल्स छातीवर, पाठीवर, खांद्यावरही येऊ शकतात. याला स्ट्रंकल ॲक्ने असेही म्हणतात. आता आपण जाणून घेऊया पिंपल्स होण्याची मुख्य कारणे. त्यात सगळ्यात प्रथम आहे हॉर्मोनल चेंजेस. टीनेजर्समध्ये प्युबर्टीच्या वेळेस जे हॉर्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे ऑइल ग्लँड्स जास्त प्रमाणात ऑइल प्रोडक्शन करू लागते. परिणामस्वरूप ॲक्ने वाढतात. मुलींमध्ये मासिक पाळीच्या वेळेस हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे ही पिंपल्स वाढू लागतात, ज्याला प्रीमेन्स्ट्रुअल फ्लेअर अप असेही म्हणतात. दुसरे आहे अनुवांशिकता म्हणजेच जेनेटिक फॅक्टर्स. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला म्हणजेच आई किंवा वडिलांना मुरूम असतील तर तुम्हाला मुरूम होण्याचे जास्त चान्सेस आहे. तिसरे फॅक्टर आहे डायटरी फॅक्टर्स म्हणजे आहार विषय. त्याच्यामध्ये जर कोणी जास्त प्रमाणामध्ये गोड पदार्थ खात असेल किंवा त्याशिवाय दुसरे आहेत मिल्क आणि डेअरी प्रोडक्ट जर जास्त घेत असेल तरी त्यांना ॲक्नेचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता आहे. चौथे आहे स्ट्रेस. ज्याच्यामध्ये मानसिक ताणतणावामुळेही पेशंटला जास्त प्रमाणात ॲक्ने वाढण्याची शक्यता असते, ज्याला स्ट्रेस इंड्यूस ॲक्ने असेही म्हणतात. पाचवे कारण आहे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स. जे प्रोडक्ट्स ऑइल बेस्ड असतात, शिवाय ज्यामुळे पोर्स ब्लॉक होत असतात, अशा प्रोडक्ट्समुळे ॲक्ने वाढण्याची शक्यता असते. शेवटचं फॅक्टर आहे बदलत्या ऋतुमानामुळे, शिवाय अति प्रदूषण, धूळ आणि अति उन्हामुळेही पिंपल्स जे आहेत ते वाढतात. पिंपल्सची लक्षणे म्हणजेच सिव्हिॲरिटी वाईज लिजन्सची क्लिनिकल ग्रेडिंग कशी असते ती आता आपण जाणून घेऊया. ज्यामध्ये आहे ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 ॲक्ने. ग्रेड 1 ॲक्ने हे सगळ्यात माइल्ड फॉर्म आहे, ज्यामध्ये मुख्यतः आपल्याला दिसतात ओपन आणि क्लोज कोमेडॉन्स, ज्यालाच आपण व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स असेही म्हणतो. यामध्ये बारीक टोचणारे असे मुरूम जास्त करून कपाळावरती दिसतात, ज्याला आपण सँडपेपर कोमेडॉन्स असेही म्हणतो. त्यानंतर आहे ग्रेड 2 ॲक्ने. हे मॉडरेट फॉर्म ऑफ ॲक्ने आहे. यामध्ये मुख्यतः दिसतात मुरूम, त्यासोबत दिसतात व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स, शिवाय थोडेसे पू भरलेले पिंपल्स देखील दिसतात. त्यानंतर आहे ग्रेड 3 ॲक्ने. हे सिव्हिअर फॉर्म ऑफ ॲक्ने आहे, ज्यामध्ये पू भरलेले पिंपल्स आणि गाठी दिसतात, ज्याला ॲक्ने कोंग्लोबाटा असेही म्हणतात. लास्ट आहे ग्रेड 4 ॲक्ने, जे सिस्टिक टाइप ऑफ ॲक्ने आहे, ज्यामध्ये दिसतात मोठ्या गाठी आणि खोल ॲब्सेस देखील दिसतात, ज्यामुळे चेहऱ्यावर दाग आणि व्रण होऊ लागतात, ज्यांना ॲक्ने स्कार्स असेही म्हणतात. तर अशा प्रकारे आज आपण जाणून घेतले ॲक्ने म्हणजे काय, त्याचे विशिष्ट एज ग्रुप काय आहे, त्याच्या मागील प्रमुख कारणे काय आहे आणि त्याची लक्षणे कशी असतात. मुरूम ही एक सामान्य समस्या असली तरीही त्याच्यावरती योग्य त्या उपचाराने नियंत्रण मिळवता येते. यासाठी तुम्हाला त्वचारोग तज्ज्ञांचा म्हणजेच क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत ॲक्ने विषयीच्या काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स विषयी आणि ॲक्नेच्या उपचारांविषयी. आम्हाला संपर्क करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. अशा प्रकारच्या त्वचारोग संबंधीच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व Instagram आणि Facebook पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.